सोलापूर शहरातील हे पंचमुखी परमेश्वर शिवलिंगाचे मंदिर असून यांचे पुरातन मंदिर असून या मंदिरामध्ये 1008 त्या मंदिरासभोवती लिंग म्हणजे महादेवाची पिंड ह्या पाहाव्यास मिळतात व मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेले आहे। चला तर मग जाऊया आपले वृत्तसंपादक यांच्याकडे जाऊन मंदिराची माहिती घेऊया। सोनवणे सर, काय सांगाल महादेव मंदिराविषयी? नमस्कार, आपण आज सोलापूर शहरामध्ये प्रॉपर आहेत। सोलापूरपासून 3 किलोमीटर अंतरावरती हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आपल्याला महाराष्ट्रात कुठेही 1008 साळुंखा म्हणजे पिंड दिसत नाहीत, परंतु या मंदिरामध्ये 1008 हे महादेवाच्या साळुंखा या ठिकाणी आहेत आणि ह्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटक हे या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। यासाठी भली मोठी असं म्हणजे कमीत कमी 51 फूटपेक्षा उंच असलेली अशी मोठी महादेवाची पिंड आहे। आपण पाहू शकतो त्या बाजूला नंदी आहे आणि नंदी सुद्धा कमीत कमी 21 ते 31 फूट अंदाजे एवढा उंच असा नंदी आहे आणि ह्याच ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी शिवभक्तांनी तसेच सर्वच पर्यटकांनी नक्कीच यावं व या मंदिरात दर्शन घ्यावं। आता आपल्यावर बोलण्यासाठी काही भाविक आहेत, काही पर्यटक आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया। तुम्ही कर्नाटकी मराठी ना? हा, तर एकंदरीत तुम्ही आता कुठून आलेत आणि तुम्हाला इथे येऊन कसं वाटतं? मी आलोय मुंबईवरून वरळी। बर, माझं नाव प्रकाश खेडेकर आहे। इथे येऊन खूप बरं वाटतंय। खूप मोठी मूर्ती उंच आहे, आतापर्यंत आम्ही कधी बघितलं नाही एवढी मोठी उंच मूर्ती। हा, आणि मंदिर पण भव्य आहे, सुंदर एकदम आहे, नक्षी काम भरपूर चांगलं आहे आणि 1008 असे शिवलिंग आहेत। त्यामुळे खूप आनंद वाटला, येऊन इथे बरं वाटलं, छान वाटलं। प्रत्येक पर्यटकाला वाटतं की आपण कुठेतरी जाऊन नाताळच्या सुट्टीमध्ये कुठल्या तरी देवस्थानाला गेलं पाहिजे आणि आपण देवाच्या चरणी लीन झालं पाहिजे। ह्या पद्धतीने मुंबईवरनं संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक हे कर्नाटकच्या दिशेने म्हणजे गाणगापूरकडे जात असतात। गाणगापूर करत आल्यानंतर अक्कलकोट केल्यानंतर त्यांना ह्या महादेवाच्या मंदिरावर नक्कीच त्यांनी दर्शन घ्यावं एवढीच मागणी। शामराव सोनवणे, सोलापूर, नाशिक। मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, सोलापूर।